तर भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस कोसळलेला आहे। भंडारा ते कारधाई साई मंदिराचा मार्ग बंद पडलेला आहे। पावली तालुक्यामधील अनेक मार्ग बंद झालेत। भंडाऱ्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। ग्रामीण भागामध्ये रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। अनेक मार्ग बंद पडलेत। भंडारा ते कारधाई साई मंदिर, पावली तालुक्यातील आडगाव ढोलसर मार्ग बंद झालाय, तर लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते पिंपळीगाव मार्गही बंद झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। भंडारा जिल्ह्यात आजच्या 6व्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। मध्यरात्री पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। आपण बघू शकता की पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण मुसळधार पाऊस सध्याच्या घडीला बरसत आहे आणि संपूर्ण या भागात संपूर्ण आपल्याला महामार्गावरून पाणी संपूर्ण जलमय वातावरण खऱ्या अर्थाने भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे। एकंदरीत जिल्ह्यात आज रेड अलर्ट सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेले आहे। त्यासोबतच भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला लाखांदूर तालुक्यातील अर्जुनीकडे जाणारा मार्ग जो गोंदिया जिल्ह्यात जातो तो सुद्धा मार्ग बंद करण्यात आला। त्यासोबतच पवनी तालुक्यात जाणारा आजगाव मार्ग आहे, इथून सुद्धा मार्ग बंद करण्यात आले। एकंदरीत जर बघितलं असेल तर संपूर्ण जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीत हवामान खात्याने रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। आपण बघू शकता संपूर्ण जलमय वातावरण खऱ्या अर्थानं जिल्ह्यात झाल्याचे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।